सुस्वागतम रसिको. कोण रे बाबा? व्लॉगची सुरुवात पडेला एका साईडला बाबा. कडक इंट्रो. सांग. समोरून येत आहे ट्रक. ऑफ रोडिंग खतरो के खिलाडी टनाना. चला सुस्वागतम रसिको. पुन्हा एकदा सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. चलो सिनेमॅटिक. चला तर आज आहे 29 मार्च आणि आजचे वाजलेले आहेत सकाळचे 8:30. आपण चाललेलो आहे मुंबई इंडियन्स पलटण म्हणजे MI पलटणच्या टर्फ लीगला. तुम्हाला पहिलं सांगतो टर्फ लीग काय आहे. खूप दिवसाआधी रोहित इंगळे आमचा मेंबर त्याला कुठून तरी काहीतरी भेटलं की MI पलटणने टर्फ लीग ठेवले आहेत म्हणून त्याने असंच आमची टीम टाकली साई कृपा भजन मंडळाची. आम्हाला माहित नव्हतं आमचं येईल. हां आम्हाला माहीत नव्हतं कारण का झोनमधून फक्त 32 का 28 टीम घेणार होते 4 झोनमधून. नंबाला बंबाला पण आहेत. हां तर चुकून आमची टीम सिलेक्ट झाली आहे. घेतली आमच्या टीमला. तर आम्ही आता चाललो आहे घाटकोपर येथील फातिमा टर्फला. आत्ता या ठिकाणी आहेत 6 जण. 2 जण बाकी मागून येत आहेत. चाललो आहे आम्ही आता स्टेशनला. चला तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटतो आणि आता तुम्हाला ट्रेनमधली गर्दी दाखवतो. धन्यवाद. भाई दादर है. चादर भाई कांजूर है. नाही रे भाई. तू कुठे उतरणार आहे? मला वाटलं देवगडला. कोल्हापूर. या ठिकाणी आमच्या टीमचे साई कृपा भजन मंडळाचे प्लेयर प्रायव्हेट ट्रेनमधून उतरलेले आहेत. भाई उतरलास ना बरोबर? हां मग काय भाई. जाऊया. फिक्स मारणार की 4 मारणार? सगळं मारू. आणि आऊट नको. मित्रांनो आम्ही आता उतरलो आहे विद्याविहार स्टेशनला. अरे यार लिस्ट सुटली माझी. विद्याविहार स्टेशनला उतरलो आहे आणि घाटकोपर नाही तर विद्याविहार स्टेशनच्या बाजूला फातिमा टर्फ आहे. आमची आहे मॅच 9:40. 9 वाजता 1 जणांची मॅच सुरू होणार आहे आणि आत्ता वाजलेले आहेत बघा डायरेक्ट टन टडन टडन टन टडन 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 टन टडन 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 टडन. एवढी भारी स्कूल आहे. या ठिकाणी भावांनो आम्ही पोचलो आहे फातिमा हायस्कूल आणि विद्याविहार स्टेशनपासून जास्त लांब नाही 2 ते 3 मिनटाच्या वॉकिंग नंतर आम्ही सगळे पोचलो आहे. अजून आमचा एकटा मेंबर वैभव फडके फुग्या अजून आलो नाही. येतो हळूहळू. अरे यार रस्ता चुकला आमचा. पुढे जायचं होतं. मागे आलो. हां आपले 4-5 शाळा येतील यामध्ये. 4-5 शाळा येतील असं बोल नको रे. ब्लॉग बनवतो येडा आहे. मारतील मला शाळेतले तरी. मित्रांनो शाळा बघू शकता. बाप रे बाप माझा पिंट्या. जर टीम आला नसेल कसला दणदणीत आहे हो सांगतो तुम्हाला. हे बघा व्हॉलीबॉल. कूद कूद के अब कूद के बताओ एल्केन एल्किन और एल्काइन का सामान्य. नुसत्या उड्या मारा. या ठिकाणी साई कृपा भजन मंडळाच्या टीमचे मुंबई इंडियन्स प्रीमियर लीग टर्फ लीगवर आगमन होत आहे.
मला एकदा पण घसटी नाही झाली. मला एकदा पण नाही झाली. त्यांना बोल. मी आता 2 वर्ष चाललो भाऊ, मला काय कळलं. मित्रांनो तो समोर बघू शकता तो टर्फ आहे समोर. कुठे टर्फ आहे? अरे यार तिकडे टर्फ आहे मित्रांनो. चालू नाही झाली. सॉरी यार मित्रांनो. या ठिकाणी सगळे मेंबर जमा झालेले आहेत. हां तुझे पालचा पहिला स्नॅप पडलाच पाहिजे. अरे बापरे दिसतोय का नाही माहीत नाही तुम्हाला. तिकडे लाईव्ह मॅन बसलाय. मित्रांनो या ठिकाणी आम्ही जात आहे आतमध्ये. अरे यार खेलो बाद में. अरे मग काय फुल एकदम नियोजन एकदम मस्त केलं आहे मुंबई इंडियन्सवाल्यांनी. पाहू शकतो तुम्ही. इथे फोटो बिटो काढायला काढू शकतो भारी. आम्हाला बघतो येतोय का येणार नाही जाऊ दे. या ठिकाणी आता आधार कार्ड व्हेरीफाय होणार. आपल्याला सगळ्यांना OTP येणार आणि पुढे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिकडे आपल्याला भेटणार आहे जर्सी. चेंजिंग समर शेंदरकर XL XXL L बँडला चेंजिंग तिकडे. नाव सांग. श्रेयस पाटील. लार्ज थँक्यू. थँक्यू. मित्रांनो आपल्याला इकडे एक भेटली आहे जर्सी आणि नाश्ता. चेंजिंग रूम कुठे आहे? आपण चाललो आता चेंजिंग रूम. त्याला नुसता धूर हो जाण धूर संघटना. हे बघा जर्सी घालतो आणि तुम्हाला भेटतो. थांबा जरा चेंज करतो लगेच. मित्रांनो बॉक्स पण आपल्याला दिलं आहे. हे काय रे? आम्हाला फ्रुटी नाही दिली. हे काय आहे? हॉटडॉग हॉटडॉग आहे फ्रुटी आहे हे काय आणि अरे बापरे व्हेज पफ पण आहे मित्रांनो बघू शकता. खातो पटकन पटकन. मित्रांनो 2 कॅप्टन. ही टीम आहे लेजेंड्स आणि ही आहे साई ग्रुप भजन मंडळ. नाद करायचा नाही हो लावा ताकद. डायरेक्ट जाळण दूर संघटना. समर शेंदरकर. एम्पायर से लंबा हो जाओ सर. वो कैप्टन ही बात करेंगे. आप लोग लंबा हो जाओ. मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो आहे टर्फच्या इथे. या टर्फवर आमची मॅच होणार आहे. आता सध्या या टर्फवर मॅच चालू आहे. मोठा टर्फ आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्या मॅचचा टॉस होईल. साई ग्रुप भजन मंडळ वर्सेस लिजेंड. या ठिकाणी अंपायर देखील उपस्थित आहेत. ओके आणि अशा प्रकारे लेजेंड वाले टॉस जिंकलेले आहेत आणि त्या लोकांनी घेतलेलं आहे बॉलिंग फर्स्ट. म्हणजे आमचीच पहिली बॅटिंग आहे. डायरेक्ट आता मॅचवर भेटूया कारण का जास्त वेळ बाकी नाही आहे. सगळे अंपायर देखील सज्ज झालेले आहेत. चला भेटूया. मित्रांनो काय सांगू तुम्हाला. पहिली मॅच अशा प्रकारे इकडे सुरू होत आहे आणि पहिल्या मॅचमध्येच मला सबस्टिट्यूटला ठेवलं यार. काय बोलू यार. जातो पटकन जातो. या ठिकाणी आता एक मॅच मला बसायचं आहे. आपण आपल्यासोबत आहेत लेजेंडचे सबस्टिट्यूट. काय ना दादा मी आहे तुमच्याबरोबर. टेन्शन घेऊ नका हो. तुम्ही कोण दादा? तुम्ही हे आहे काय कॉमेंट्री? हॅलो एक नंबर दा. तर आपण नाही ठीक आहे चालू सर. बसतो लांब बसतो. या ठिकाणी बोला. हा रे बॅट्समॅन का नाम श्रेयस पाटील.
इतने जोर से मारा है कि स्टंप्स को तोड़ दिया है। कोई स्टंप्स को तोड़ दिया है। बेहतरीन शुरुआत हुई है बॉलिंग अटैक बाय लेजेंड्स। मात्र 3 रन लिए या ठिकाणी रोहित इंगळे आलेला आहे स्ट्राईकवर. पुन्हा एकदा श्रेयस पाटील नो बॉल दिला आहे आणि फ्री हिट. पुन्हा एकदा नो बॉल. श्रेयस पाटील बॅटिंग करत आहे. यश ग्रीप बदलून टाक. वाईड बॉल. 2 ओव्हर 4 बॉल या ठिकाणी झाले आहे. थरारक सामना तुम्ही बघू शकता. साई गृह भजन मंडळ वर्सेस. शॉट दिला आहे पुन्हा एकदा श्रेयस पाटील रे. उत्कृष्ट कडक रे श्रेयस. 1 नंबर. चिलीम चुटका विमल गुटका शॉट मस्त. 1 नंबर. एकटाक लास्ट आहे. स्कोर नाही झाला काय. मस्त रे श्रेयस. अरे यार. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा डेड बॉल दिला आहे. यश हल्लू सोड हवेतून सोड. पुन्हा एकदा श्रेयस पाटील. शॉट रे पुन्हा एकदा. दी कब हो गया ये. अरे यार अशा प्रकारे श्रेयसने मस्त मारलेला. पण काय सांगणार आता दादा. वंडी 120 after 3 overs strike for Bhajan Mandal 28 for 1. ललित मस्त बॉल मारलेला श्रेयसने पण कोणाला मध्ये नेटमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे डेड बॉल देण्यात आलाय पंचांकडून. या ठिकाणी रोहित इंगळे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेले आहेत. एकदम पुढे. पुन्हा एकदा रोहित इंगळे खेळण्यासाठी सज्ज आणि पहिला बॉल. पाय तिकडे जा ना. श्रेयस आपला आऊट झालेला आहे. रनआउट श्रेयसला केला आहे. आणि पाहू शकता सुजय या ठिकाणी आलेला आहे. यश पकडे. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट मस्त फिल्डिंग केली आहे या ठिकाणी लेजेंड्स लोकांनी. पुन्हा एकदा सुजय पालव या ठिकाणी स्ट्राईकवर. पुन्हा एकदा सुजय पालव आऊट झालेले आहेत. आणि या ठिकाणी भांडू या ठिकाणी 4 ओव्हर चौथी ओव्हर संपायला 1 बॉल आहे. आणि स्कोर झालेला आहे 31. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वैभव फडके स्ट्राईकवर आलेले आहेत. वैभव फडके आणि खाली आहेत पुन्हा एकदा रोहित इंगळे आपले. लास्ट बॉल. वैभव फडके पहिल्याच बॉलवर आउट झाला आहे. आणि लास्ट ओव्हर मयुरेश पानसाळ शॉट दिला आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा मयुरेश पानसाळ आउट झालेला आहे. पहिल्या बॉलला उत्कृष्ट कॅच पकडली आहे लेजेंड लोकांनी. बघूया आता कोण येत आहे. साहिल सावंत या ठिकाणी पुन्हा एकदा आलेले आहेत. काय माहिती हो काय चाललंय आमचं. सगळे बॅट्समन पहिल्या बॉललाच आउट होत आहेत. काय बोलणार मित्रांनो. या ठिकाणी मित्रांनो चांगली बॅटिंग केली साईगृह पवारांनी. 5 ओव्हरमध्ये केलेले आहेत 41 रन. म्हणजे लेजेंड लोकांना हवेत 42 रन. बघूया आता साईगृह भजन मंडळ कशी बॉलिंग करते. मला तर वाटतं पहिला येईल रोहित इंगळे बॉलिंगला किंवा सुजय पालव. बघूया मला अपडेट देत राहीन. रोहित इंगळे आपला या ठिकाणी बॉलिंग करायला आलेला आहे.
पहिला बॉल. बरोबर आहे श्लोक. हे घे मारामात केल तू. करण 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 करण. हा काय कॉमेंट्री हो दादांची, एक नंबर. अशा प्रकारे या ठिकाणी रोहित इंगळे यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये एक विकेट घेतला आहे. उत्कृष्ट गोलंदाज रोहित इंगळे. या ठिकाणी नॅशनल प्लेअर हर्ष मोरे आपल्या इकडे आलेले आहेत. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. हॅलो चल स्वयं रनिंग ठेव. मित्रांनो अशा प्रकारे मॅचच डायरेक्ट संपली आहे आणि अशा प्रकारे लेजंड्स ही मॅच जिंकली आहे. साई ग्रुप ऑफ मंडळ ही मॅच हरलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मितेश दादा कॉमेंट्री हे होते, त्यांना भेटून खूप छान आनंद झाला. बहुत ही मजा आया. एकदम लय भारी एकदम माहोल एकदम बनलेला आहे. नंतर परत भेटूया, पुन्हा एकदा भेटूया. आपल्याला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटला. जिंकलो ना ही मॅच, जाऊ दे काय नाही. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी येऊ याच नवीन जोशात, पुन्हा एकदा जास्त प्रॅक्टिस करून येऊ. काय नाही कडक खेळलं तरी काय नाही भाव. बघितली बॅटिंग बघितली भाव, जाऊ द्या. अशा प्रकारे लेजंड टीम खूप छान केली आणि या खेळाचे मानकरी ठरले. बॅड लक मित्रांनो, काय नाही. या मॅचमध्ये काय क्रिकेट असा गेम आहे, हार जीत होतच असते. काय बोलता, बरोबर ना? चला मित्रांनो, पहिलीच मॅच हरून चाललो आता आम्ही आपापल्या घरी. कसं वाटलं यश, काय खेळलास? मी खेळलोच नाही बाबा, उतरलो पण नाही. काय नाही आता हारलो म्हणून काय आलं, रडायचं नसतं. आता आम्हाला जर्सी भेटली त्यातच आम्ही आनंदी आहे. काय बोलतो यश? मग काय भाई, हे भाई पकड. आता जातो, आता आम्हाला फोटो कलेक्ट करायचे आहेत. जातो तिकडे फोटो कलेक्ट करतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला MI पलटण टर्फ लीग यांच्याकडून फोटो देण्यात आलेला आहे. खूप छान नियोजन होतं. मॅच काय जिंकू शकलो नाही, काय नाही. पण सगळ्या साई ग्रुप ऑफ मंडळातल्या पोरांनी खूप चांगले ट्राय दिले. 42 मारलेले, पण आता काय करणार, कधी कधी नशीब साथ देत नाही. असू दे, काय नाही. तुम्हाला आज मॅच हरलेल्याचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सॅम दी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला आजच्या ब्लॉगमधला कुठला भाग आवडला ते देखील नक्की सांगा. छान होता आज मुंबई इंडियन्स पलटण MI पलटणसोबत खेळायचा. बघूया आता पुढच्या वर्षी देखील येऊ आम्ही. पुढच्या वर्षी देखील याच जल्लोषात, याच उत्सुकता घेऊन सज्ज होऊन येऊ. चला, धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.